एखाद्याचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण वाईट करण्याचा प्रयत्न तरी कधी करू नका. आई महत्वाची आहे, बाप महत्वाचा आहे. आईची सेवा करा, बापाची सेवा करा. जगाच्या बाजारामध्ये आई महत्वाची. किती महत्वाची आहे स्वामी विवेकानंद सांगतात बघा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई वाचून पोर वेगळी, नाती तुटली फार. आईचा माबाळाला आई महत्वाची आहे काका. किती महत्वाची आई. आ म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर. 5,000 रुपयाचं कुत्र विकत आणा, त्याला 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा खाऊ घाला, त्याचा गुणधर्म चावल्याशिवाय नाही राहणार. पण आमच्या आई बापाला फेकून भाकरवाडा मिरचीवर टोचा मारून खातील, पण मरताना चांगलाच आशीर्वाद देतील. याचं नाव आई आणि बाप आहे काका. पंढरपूरला जाऊन तुम्हाला मायबाप नाही मिळणार, पण मायबापाची सेवा करून तुमचं घर पंढरपूर झाल्याशिवाय नाही राहणार. सगळं तीर्थाची या धुरेन जे का माता पितरे. आईची जाणीव होते वा. आई गेल्यानंतर मी दोनही शब्दावर बोलत असतो, पण आई शब्द ऐकून जा. आज आई कशाला म्हणायचं. मुलाला आईबद्दल असता, आईबद्दल आस्था असते हे विशेष नाही हो, पण एकदा आई गेली का त्या आईची जाणीव मुलीला मात्र 100% होते महाराज. का होते? तुमच्यापैकी बऱ्याच जणींची आई जिवंत असेल माहेरामध्ये. कुणाकुणाची आई जिवंत आहे हातवर करा बरं. 1 2 3 4. ज्यांनी हात खाली त्यांची आई गेली ना. काहींना मला आई जिवंत आहे हे म्हणायची सुद्धा लाज वाटते. अवघड आहे महाराज. तुमची आई आहेत आहे अजून इकडं पाठीमागं आई. वा बस बस बस. चष्म्यावाल्या आजी तुमची आई आहे? ह्या मागच्याच ना तुम्ही? नाही नाही, ह्या इथलच्या पुढच्या तुमच्या. तुम्हीच आहे ना. बघा तुम्ही त्या आजीकडं. तुमचं वय किती आता? 65 असेल ना. 65 70. तुमच्या आईचं वय 90 असेल ना. 90 95. बघा तुम्ही. ऐका बारका आहे ना. एका गोष्टीची जाणीव करून द्यायची मला तुम्हाला, आणि माझ्या सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. पुरुष मंडळी तुमच्यापैकी कुणाकुणाची आई जिवंत आहे? वा 1 2 3 4. वा वा. तुमची आई आहे चष्म्यावाले काका? आहे तुमची आई? तुमची बी आहे दादा? वा वा. करा हात खाली. हां. तुमच्या आईचं वय बी 80 90च्या पुढं असेल ना. 85 आहे. बघा एक वाक्य लक्षपूर्वक आहे का. तुम्हाला नातवंडे आले असतील बरोबर ना. हां आजी तुम्हाला नातू आले असतील, पण तू आले का? हां. पण आई आहे अजून. भाग्यवान आहेत तुम्ही. जिला नातू आले तिची आई अजून जिवंत आहे, ती आई भाग्यवान आहे. तुम्ही म्हणताल का? एक 5 मिनिटात तुम्हाला आईच्या प्रेमाची जाणीव करून देतो, माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. 60-65 वर्षाची लेक आहे काका. विकू बंद करा पूर्ण इफेक्ट. 60-65 वर्षाची लेक आहे काका. हा ओके. आणि तिच्या आईचं वय महाराज 90-95 वर्षाची आई आहे. 4 भाऊ आहेत, 4 मुलं आहेत त्या आईला. 60-65 वर्षाची मुलगी महाराज. माहेरापासून एक 25-30 किलोमीटर तिला गावा दिलेलं आहे. इकडं 90-95 वर्षाची आई. 90-95 वर्षाची आई महाराज 8 दिवस झाले आजारी आहे. 8 दिवस झाले आई आजारी आहे. एवढी कोरभर भाकर खाते सकाळी, 1 ग्लास भर पाणी पिते, दुपारी 1 अर्धा चमचा पाणी पिते, आणि त्याच्यावर त्या आईचं जीवन चालू आहे. थोरल्या पोराने विचारलं आई दवाखान्यात येते का? नाही रे बाबा बरी आहे मी. 8 दिवस झाले म्हातारी एका जागेवर पडू नये. 8व्या दिवशी 4ही पोरं आईजवळ येतात आणि आईला सांगतात आई आमचा बाप जाऊन 5 वर्ष झाले आहे. बापाच्या पाठीमागं तुझा आधार आहे. बापाच्या पाठीमागं तुझ्या पायाला वागतोय आम्ही, आणि तू आजारी आहे आई. अगं दवाखान्यात घेतो तुला. तुझी काय इच्छा आहे?
आज 90 वर्षाची आई म्हणते, ए माझी काय इच्छा नाही, माझ्या आकीला बोलावून घ्या रे, माझ्या ताईला बोलावून घ्या रे. 2 शब्द आनंदाने बोलते तिच्या बरोबर. यांना वाटतं आईला जीवनयात्रा संपवायची वाटतं. आता थोरल्या भाऊ फोन करतो, मावशी तुम्हाला. थोरला भाऊ म्हणतो, आके आई आजारी 8 दिवसापासून. हे बघ आके, आईला भेटून जा. परत आई गेली तर आई पाहायला भेटणार नाही पुरी. थोरला भाऊ पत्राद्वारे, फोनद्वारे त्या 65 वर्षाच्या लेकीला निरोप पोहोच करतो. आणि तो निरोप 65 वर्षाच्या आईजवळ येतो. 65 वर्षाची आई आज झाडून घ्यायचं काम करत असते. झाडता झाडता ज्यावेळेस ती बातमी वाचते का आई गेली तर आई परत पाहायला भेटणार नाही, पायाखालची जमीन सरकल्यासारखी होते. डोक्यावरचं आभाळ खाली आल्यासारखं होतं. हातात झाडू आहे, हातातला झाडू आपाप गळून पडतो. लुगडं दंड घातलेलं जुनं लुगडं आहे अंगावर. तसेच पाय माहेरच्या दिशेनं ओढतात. पायात चप्पल नाही याचाही विचार येत नाही लेकीच्या डोक्यात. आज मुलाची परवानगी नाही. 65 वर्षाची लेक वारीच्या बस स्टँडवर जाते. बसमध्ये बसते. कंडक्टर 4 वेळेस विचारतो, मावशी तिकीट कुठलचं देऊ? काय बोलत नाही का? डोळ्यासमोर फक्त आई दिसते. 4थ्या वेळेस कंडक्टरनं हलवलं, मावशी कुठं जायचंय? गाव सांगत नाही. ती म्हणते माहेराला जायचंय. अहो माहेर कुठं आहे? ती म्हणते आईकडे जायचंय. कंडक्टर राघव वैतागून म्हणतो, तिकीट कुठलचं देऊ? मग शुद्धीवर येते. तिकीट श्रामपूरचं तिकीट द्या. श्रामपूरच्या बस स्टँडवर दुपारी 1-1:30च्या दरम्यान उतरते. घाईघाई हॉटेलमध्ये जाते. म्हातारीच्या मुखात एकही दात नाही म्हणून म्हातारीला काय खायला घेते? पेढे खायला घेते. प्रत्येक लेकीच्या जीवनातला हा प्रसंग आहे मावशी. प्रत्येक लेकीच्या जीवनातला हा प्रसंग आहे. आईला पेढे खायला घेते, पोरांना बिस्किटचे पुढे घेते आणि अनवाणी पायानं झप 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 चालते. एप्रिल महिना आहे, ऊन आहे, पायाला चटका लागतोय पण त्याची जाणीव नाही. डोळ्यातून टप टप धारा पडतायत की मला आईला भेटायचंय, मला आई बरोबर बोलायचंय. आणि थोरला म्हणला आई गेली तर परत आई पाहायला भेटणार नाही. नवीन नातं नाही, जुनं नातं आहे. महाराज झप झप चालत येतानी धाकल्या भावाच्या पोरांनी पाहायला आत्याबाई आली. धाकल्या भावाची पोरं आडवी येतात पळत पळत. मावशी येतात ना, आडवी येतात पळत पळत. आत्याबाई आली रे, आत्याबाई आली रे. ते पोरं पळत पळत येतात. तुम्ही काय करता? लेकरांना उचलून घेता, पटापटा पोरांचे मुके घेता, पोरांच्या हातामध्ये बिस्किटचे पुढे देता आणि महाराज पुढं चालता. तोपर्यंत तुमच्या थोरल्या भावाची पोरगी 12वीला जाते. मावशी 12वीला जाणारी पोरगी 90 वर्षाच्या आजीजवळ जाते आणि त्या आजीला अशी हलवते गदगद आणि आजीला म्हणते, आजे तुझी लेक आली तुला भेटायला. आजे आजीनं लेक शब्द ऐकला. 90 वर्षाची आई ताटकान उठून बसते. निस्ती उठून नाही बसत, ताटकान उभी राहते. उभी नाही राहत, टोपल्याकडे धाव घेते. टोपल्याकडे कशा करता धाव घेते? टोपल्यातून एवढा एवढा भाकरीचा तुकडा घेते. आणते ना मावशी, एवढा एवढा भाकरीचा तुकडा आणते. तांब्यावर पाणी आणते आणि आतूनच आवाज देते. 8 दिवसापासून जी म्हातारी उठली नाही, लेक आणि शब्द ऐकला. म्हातारी ताटकाट उठून बसते. माय लेकीचं प्रेम उठवतं तिला आणि पोरीला सांगते, पोरी थांब, आले मी बाहेर. 65 वर्षाची लेक दरवाजात उभी आहे. काका 90 वर्षाची म्हातारी, एका हातात भाकरीचा तुकडा आहे, एका हातात तांब्याभर पाणी आहे.
65 वर्षाच्या लेकीजवळ येते, हाताला सुरकुट्या पडलेल्या आहेत, गालात मध्ये गेलेले आहेत, पण लटलट कापणाऱ्या हातानं तो भाकरीचा तुकडा 65 वर्षाच्या लेकीच्या डोक्यावरून ववाळते. एक तुकडा उजव्या बाजूला फेकते, एक तुकडा डाव्या बाजूला फेकते, तांब्याभर पाणी रस्त्यावर ओतते. आणि आज 90 वर्षाची आई सुरकुट्या पडलेले हात 65 वर्षाच्या लेकीच्या गालावर नेते, तोंडावरून हात फिरवते आणि पटापटा लेकीचे मुके घेते. महिला मंडळ, आई गेली का परत कोटी रुपये खर्च करा, हे प्रेम पाहायला भेटत नाही. कोटी रुपये खर्च करा, आई गेली का परत हे प्रेम नाही काका. हा, पुरुष मंडळी, यंदाच्या वर्षी वारी आली जवळ. आता यंदाच्या वर्षी वारीला जा तुम्ही, आषाढी वारीला. ज्याची ज्याची आई जिवंत आहे त्यानं पंढरपूरच्या वारीला जा आणि आईला सांगा, आई वारीला चाललोय मी. आणि वारीवरून आलात की आईच्या पायाला वाका. पायाला वागता क्षणी ती आई तुम्हाला जवळ घेते. तुमच्या पोरांची लग्न झाली, तुम्हाला नातू आलीत, पण आई जवळ घेते, तोंडावरून हात फिरवते. कोटी रुपये खर्च करा पुरुष मंडळी, तुमचं वय 60 आहे, पण 60व्या वर्षी जी 90 वर्षाची आई तोंडावरून हात फिरवते, हे प्रेम कुठं बाजारात विकत भेटत नाही काका. त्या आईचं प्रेम आहे जगा वेगळं. ती आई गेली का मग त्या आईची जाणीव होते काका. नाही तर महाराज, खूप गोड गीत लिहितोय मी एक, ते गीत पूर्ण होईना माझ्या जेनी महाराज. त्या आईची किंमत कळते बा, पण कुणाला कळते? आई वाचून, आई वाचून याले कराची दशा जीवाची तळमळती अहो खर्चायची माया, अहो खर्चायची माया, ज्याला नाही त्याला कळती. महाराज, आई गेली का मग आईची आठवण होते. म्हणून आईची सेवा करा, बापाची सेवा करा. माझं कीर्तन विसरले तरी चालेल, माझ्या कीर्तनाचे संदेश कधी विसरू नका. म्हणून त्या नियमानं मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती ताराबाई बाबूराव नेवगे, हा सर्व नेवगे परिवार, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, नातवंडे आहेत, नातू आहे, हा सर्व परिवार या मातोश्रीच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी करत आहे. त्या निमित्तानं मिळालेलं निमंत्रण, ज्यांच्यामुळं निमंत्रण मिळालं, नेवगे परिवार, त्याच पद्धतीनं आदरणीय हरिभक्त परायण आमचे विनायक महाराज टेके, सुरेखाताई टेके, आमचे शंकरदादा यांच्याकडून मिळालेलं निमंत्रण आणि त्या निमंत्रणामुळे आलेला येण्याचा योग. म्हणून तुम्हाला धन्यवाद. कीर्तनरूपी सेवेला साथसंगत करण्याकरता आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव, वारकरी संप्रदायातील एक महाराज गायनाच्या बाबतीत एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं नाव आहे. म्हणून आमचे आदरणीय, आमच्या गुरूंच्या ठिकाणी असणारे आदरणीय हरिभक्त परायण आमचे भगुरी गुरुजी, गुरुजींचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं आदरणीय हरिभक्त परायण आमचे बाबासाहेब महाराज तेवढ्याच तोलामोलानं गुरुजींना या ठिकाणी साथ करतायत. त्यांनाही या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय हरिभक्त परायण शिंदे महाराज, मला त्यांचं नाव माहिती आहे पण राहुल महाराज शिंदे. हां, पण काय होतं आता लक्षात राहत नाही वयामानानं. तसं नाही, पण भेट होत नाही. राहुल महाराजांची भेट बरेच दिवस झाले ना झालेला. हां, गोड वादन आहे, गोड महाराज साथ संगत करतात आमचे राहुल महाराज. आणि महाराज ही सातकरी मंडळी नुसतं साथ करून उपयोग नाही हो, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावही तितकेच महत्त्वाचे आहेत.